सर नमस्कार. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची खुशखबर आहे. लाडकी बहीण योजना पैसे मिळण्यात ज्या काही अडचणी होत्या किंवा ज्या महिला आहेत, 80 लाख महिला ज्यांना पैसे मिळाले नाही, सध्याच्या घडीला पाहिलं असेल तर 1,66,00,000 महिलांना पैसे मिळाले मार्च एप्रिल आणि मे महिन्यात हप्ता. पण त्यात सुद्धा मार्च एप्रिल हप्ता मिळालाय, परंतु मे हप्ता न मिळाल्या खूप साऱ्या महिला आहेत. आता जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघताय, कधीपर्यंत खात्यात ते जमा होतील. जून महिन्याचा हप्ता त्यासोबत ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत या तक्रार काहीतरी सरकारची मला आता नेमकी तक्रार कुठं करायची आहे, काळजी करायची नाही. तुम्हाला ऑनलाईन तक्रार करायची आहे आणि त्या तक्रारचा तुम्हाला रिप्लाय कधीपर्यंत मिळतो ती पण माहिती देणार आहे. अनेक महिलांनी त्या प्रकारे तक्रार केलेल्या आहे. त्या तक्रारीच्या माध्यमातून त्या महिलांना परत लाडक्या बहिणीचे पैसे वाटप झालेत किंवा त्यांच्या खात्यामध्ये ते जमा झाले. तुम्हाला सुद्धा अपात्र झालात का किंवा तुम्हाला पैसे आले नसतील आणि पुढील जून महिन्याचा हप्ता, या दोन्हीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा, इकडं लाडकी बहीण योजना पैसे मिळण्यात अडचण येत आहे. तुमच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी तक्रार नोंदवण्याची संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका. आता तक्रार कुठं करायची? तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाता, त्यांच्याकडे ज्यावेळेस त्यांना अधिकार होता त्यावेळेस त्या घेत होत्या. आता त्यांना अधिकार दिला नाहीये, त्यांच्याकडे कामं सध्या दिले नाहीये. ज्यावेळेस त्यांना नवीन परत सरकार देईल. पण सध्याच्याला तुम्हाला तक्रार कुठं करायची तर बघा, पात्र असूनही लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झालाय, तुम्ही पात्र आहात परंतु तुमचा हप्ता बंद झाला आहे, तर अशा वेळेस तुम्हाला नेमकं करायचं काय? खूप साऱ्या महिला आहेत त्यामध्ये पात्र आहेत, पण काही टेक्निकल इश्यूमुळे त्यांचा हप्ताच बंद झालाय. तर मग या महिलांनी करायचं काय तर लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी सविस्तर योजनेची व्याप्ती आणि नवीन नियम आहे. आता ज्या कुठल्या महिला आहेत तांत्रिक, बघा, योजना यशस्वीपणे सुरू आहे. जर तुमचे पैसे थांबले असतील तर तांत्रिक चुकीमुळे असू शकते. ती चूक कशी सुधारायची आणि पुढे तुम्हाला नेमकं काय करायचं ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा नेमकं काय, तुमचे पैसे का बंद होऊ शकतात, कारण दिले. आता हे कारण सुद्धा तुम्हाला पाहिजेत आणि त्याच्यासोबत या कारणाचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे की नेमके पैसे तुम्हाला कधी मिळणार. आता बघा, नंबर 1 जर पाहिलं असेल तर आधार लिंक नसणे. ज्या महिला आहेत, ज्या महिलांचं आधार लिंक नाही, अशा ज्या कुठल्या महिला असतील तर त्या महिलांचे पैसे येणार नाही. बघा लक्षात ठेवा, म्हणजे बँक खात्याला आधार लिंक जोडलं नाहीये, सध्या पैसे येणार नाही, पण जोडल्याच्या नंतर येईल. त्यानंतर किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल आधार लिंकला, ई केवायसी अपूर्ण आहे, तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नसते, ज्यावेळेस मुदत वाढ होईल त्यावेळेस तुम्हाला चान्स मिळेल, सध्याच्याला चान्स मिळणार नाही. पुढचं, अर्जाची पडताळणी बाकी आहे, अर्जाचं काम अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे, जुनेच अर्ज, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला पैसे येऊ शकतात. चुकीची माहिती, फॉर्म मध्ये भरलेली माहिती चुकीची आहे, यावेळेस सुद्धा तुम्हाला फॉर्म काय करता येतो, तक्रार करता येते. त्यानंतर बँकेची तांत्रिक अडचण आहे, बँक खात्याशी संबंधित समस्या आहे, तरी तुम्हाला पैसे नंतर येऊ शकतात क्लिअर झाल्यावर. आणि त्याच्यानंतर ह्या महत्वाच्या काही बातम्या आहेत किंवा अटी आहेत. तर इथं जर पाहिलं असेल तर कुठलीही अडचण असली तर तुम्ही सहज तक्रार नोंदवू शकता. तर ग्रीव्हन्स नावाचा ऑप्शन आहे तक्रार तुम्हाला नोंदवण्यासाठी. मग कुठं तक्रार नोंदवायची तर सविस्तर बघा. सगळ्यात महत्वाचं, तक्रार नोंदवण्यापूर्वी आवश्यक कागदपत्र तयार ठेवायचे, कारण तिथं तुम्हाला काही कागदपत्र अपलोड करायचे तक्रार करताना पैसे न येण्यामुळे. ठीक आहे, ते पैसे तुम्हाला येणं पाहिजे, तुम्ही पात्र झाल्या पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट अपेक्षित आहेत. नंबर 1, आधार कार्ड स्कॅन कॉपी, दोन्ही बाजूकडे स्पष्ट दिसणार आधार कार्ड तुमच्याकडे कॉपी स्कॅन केली असावी. त्यानंतर तुमच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असावी. तुमचा अर्ज क्रमांक जो आहे, आधार क्रमांक, तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरला लाडकी बहिणीचा तो किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला पाहता येतो. जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट झाल्यामागची कारणाची जे काय असतील त्याची कागदपत्र. आता बघा, अत्यंत महत्वाचं, लाडकी बहिणीच्या लाभार्थीसाठी तुमचं बँक खातं आधारशी लिंक असणं बंधनकारक आहे, तरच तुम्हाला हे तक्रार केल्यानंतर त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर पैसे मिळते, अन्यथा मिळणार नाही. आता दुसरं माध्यम, तुम्हाला काय करायचं, ही वेबसाईट लक्षात ठेवायची. कुठली? लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला जायचं. वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसतात. हे दिसतं इथं खाली या प्रकारचे, इथंच वरती कोपऱ्यामध्ये लॉग इन नावाचं, ह्या वेबसाईटला गेल्याच्या नंतरच बघ
या प्रकारचं हा सेम सेम बघा, त्या वेबसाईटला गेलात की या प्रकारची वेबसाईट तुम्हाला दिसते. ओके, तिथंच वर या ठिकाणी लॉग इन नावाचं ऑप्शन आहे, लॉग इन अर्जदाराचं लॉग इन. इथं लॉग इनला गेल्याच्या नंतर या प्रकारे तुमच्याकडे ओपन होऊन जातं. इथं लॉग इनला केल्याच्या नंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा जो तुम्ही लाडक्या बहिणीसाठी मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर टाकायचा आणि इथं तुमचा पासवर्ड टाकायचा. आता पासवर्ड अनेक जणांना पासवर्ड माहिती नाही, हरकत नाहीये. पासवर्ड जर तुम्हाला माहिती नसेल, माहिती असेल तर पासवर्ड टाकायचा आणि हा कॅप्चा 3432857 इथं टाकून द्यायचे आणि लॉग इनच्या बटनवर क्लिक करायचे. कळतंय? हा. परंतु आता पासवर्ड माहित नसेल तर खाली बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे, काय दिले खाली, फॉरगेट पासवर्ड. तर फॉरगेट पासवर्डला क्लिक करायचंय, नवीन पासवर्ड तयार करायचा आहे, पुन्हा इकडे यायचं, लॉग इन, मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा, हा कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं, झालं संपलं विषय. मग आता तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर बघा, लक्षात ठेवा तिथं वरतीच कोपऱ्यामध्ये तुम्हाला इकडं काय इथं हे जे 3 दिसत ऑप्शन, इथं असं ऑप्शन आहे ग्रीव्हन्स नावाचं, ग्रीव्हन्स. या पर्यायावर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं, निवडायचं आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक इमेज दिसेल ऍड ग्रीव्हन्स, इथं तुम्हाला क्लिक करायचं. ते क्लिक केल्याच्या नंतर बघ तुम्हाला ते विचारताय कागदपत्र अपलोड करा. कोणते अपलोड करायचे, नंबर 1 तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुमचा आधार कार्ड तिथं दिलंय, एक बाजू मागची बाजू असं दिलेलं आहे आणि पुढची बाजू, मागची बाजू तिथं असेल तिथं मागच्या बाजूच अपलोड करायचे, पुढची बाजू असेल तिथं पुढच्या बाजूची जे काही तुम्ही आधार कार्ड आहे त्याचा फोटो काढलेला आहे तो काय करायचा, अपलोड करायचा आणि मग सबमिट बटन क्लिक करा. तुमच्या समस्येनुसार ग्रीव्हन्स टाईप करायचंय तुम्हाला, कॅटेगरीनुसार तुमची कॅटेगरी निवडायची, कशामुळे तुम्हाला नाही, आणि मग फॉर्म सबमिट करायचं. आता हे तुमची सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर काय माहितीये का, बघा तुम्ही साधारणतः 30 दिवसाच्या आत संबंधित अधिकाऱ्याकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. तुम्ही त्या ठिकाणी पात्र असताना पैसे येत नसतील तर तुम्हाला ते चेक करतात आणि परत काय होतंय, नव्याने तुमचे त्या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होतं. असं अनेक महिलांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. तुम्ही सुद्धा झालं असेल तुमच्या बाबतीमध्ये किंवा पैसे येत नसतील तर या प्रकारे एकदा तक्रार करून बघा. ठीक आहे, हा. आणि चालू आहे, अनेक जण म्हणतात वेबसाईट बंद आहे, वेबसाईट सुरू आहे, सुरळीतपणे सुरू आहे, काहीच प्रॉब्लेम नाही वेबसाईट मध्ये. ओके, चला अधिकृत फक्त तुम्हाला वेबसाईटला जायचं, स्टेटस तपासायचे, तुम्ही तुमच्या तक्रारीचं स्टेटस ऑनलाईन तपासू शकता किंवा तुम्हाला अपडेट काही मिळायचे असतील तर 181 या नंबरला सुद्धा कॉल करू शकता. आता महत्वाचं आहे जून महिन्याचा हप्ता, ज्या महिलांना पैसे आलेले होते, कुठला महिना तर मे महिना, या मे महिन्याच्या हप्त्यासोबतच अनेक महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले, अनेक महिलांना एप्रिल महिन्याचे मागचे पैसे मिळाले आणि मे महिन्याचे, म्हणजे मे महिन्याच्या हप्त्यासोबत खूप साऱ्या महिला होत्या ज्यांना 4500 मिळाले आणि बाकीच्या रेग्युलर महिला होत्या त्यांना 1500 मिळाले. तसं आता जून महिन्याचा हप्ता आहे, या संदर्भात सुद्धा महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे त्या संदर्भात महत्वाचे अपडेट या तारखेमध्ये पर्यंत, लक्षात ठेवा तुम्हाला 27 ते 30 जून या दरम्यान त्या संदर्भात माहिती देतील की हा हप्ता कधी. तर शक्यता या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला पैसे येणं अपेक्षित आहे, त्या संदर्भात त्यांची चर्चा सुरू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक महिला भगिनी आहेत ज्या महिला भगिनीला काय पैसे बंद झालेले आहेत पात्र असतानाही, तर त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. अशा प्रकारे तुम्ही वेबसाईटला जा, अधिकृतपणे वेबसाईटला जा, वेबसाईटला गेल्यानंतर जे काय स्टेप सांगितल्या स्टेप बाय स्टेप करा, तुमचे पैसे येतील, अधिकारी चेक करतील. तुम्ही तक्रार केल्याच्या नंतर 181 नंबर लागत नसेल तर या प्रकारे तुम्ही तक्रार करा. आता बघा, घाबरू नका, तुमचा हक्काचे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे, तुम्हाला काळजी करू नका. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक वरदान आहे. पैसे थांबले असतील तर निराश होऊ नका. वर दिलेले जे काही तुम्हाला आतापर्यंत सांगितलं ते सगळ्या पायऱ्या व्यवस्थित चेक करा. शासकीय यंत्रणा तुमची समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे. अधिकृत वेबसाईटचा वापर करा, तुमचा हक्क मिळवा आणि स्वावलंबी त्या ठिकाणी बनवा. जी वेबसाईट दिलेली आहे ladkibaheen.maharashtra.go.in या वेबसाईटला जा किंवा 181 हा जो काय हेल्पलाईन नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करा. काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट करा. त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, ते दोन्ही ग्रुप जॉईन करा आणि सर्व महिलांपर्यंत शेअर करा. या महिन्याच्या एंडिंग पर्यंत लाडक्या बहिणीला जून महिन्याच्या हप्त्या संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट मिळेल आणि पैसे सुद्धा, तुमचा GR सुद्धा याच राहिलेल्या शेवटच्या दिवसामध्ये. ठीक आहे, थांबतो.